लोकसभेची धामधूम सुरू आहे. अशातच भाजपचे जे प्रचार आहेत अनेक गावांमध्ये फिरतात आणि या गावांमध्ये त्या प्रचाराला कुठेतरी विरोध केला जातोय. कसं पाहता येईल? निवळ प्रचार नाही तर मी काही मुंबई शहरामध्ये तुम्हाला मी सांगू इच्छितो आणि विशेषतः मावळची जबाबदारी माझ्याकडे असल्यामुळे तिकडचे देखील आहेत. लोकांनी सांगितलं की बा तुम्ही आम्हाला एकाने सांगितलं आम्हाला फोन लावून द्या तुमच्या वरिष्ठ नेत्यांकडे की तुम्ही जे आम्हाला बोलताय ते बोलले नाही आम्ही तर फक्त प्रचारासाठी आलो आहेत हे आलेत तुम्हाला हे मिळालंय का हे मिळालंय का बोले हे काही काहींनी तर मान्य केलं हो आम्हाला 2,000 रुपये मिळाले पण 2,000 मिळाले म्हणजे आमचं आम्हाला काही द्यायचं नाही असा आहे का तुमचा विचार म्हणजे तुमच्या ज्या योजना आहेत त्या योजना कसे फसवाय तुम्ही एका बाजूला 2,000 देतायत आणि दुसऱ्या बाजूला 20,000 रुपये आमच्या खिशातून काढतायत अशा देखील तीव्र भावना आता या लोकांमध्ये येत आहेत आणि ते कुठच्या राजकीय पक्षाचे नाही किंवा विचाराचे नाही यातूनच देशाचा मूड काय हे आपल्याला समजते पण ओव्हरऑल एक परसेप्शन तयार करायचं अब की बार 400 पार जेणेकरून जसं आम्ही किंवा आम्हाला तर मेजॉरिटी मिळाली आम्हाला 400च पाहिजे अशी एक जी भावना तयार करून घेऊन आणि हेच लोक होती ज्यांनी वेस्ट बेंगॉलमध्ये पश्चिम बंगालमध्ये पण सांगितलं की आम्ही 200च्या वरती जाऊ त्यांचे जेवढे आले नाही मग काय झालं तर असं एक निवडणुकीची एक स्ट्रॅटेजीचा एक भाग म्हणून अब की बार 400 पारचा एक नारा जे दिलेला आहे ते काही काही विभागामध्ये त्याला आकर्षित होत आहेत पण मोठ्या प्रमाणावरती जर आपण दक्षिण भारतामध्ये बघितलं नॉर्थ ईस्टमध्ये बघितलं आणि विशेषतः आपण गोवा आणि विशेषतः कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती त्याला लोकांचा विरोध होतो आणि प्रतिसाद त्यांना मिळत नाही.